जय श्री माता जी। उपस्थित सभी भाई बहनों का आज के संध्याकालीन ध्यान सत्र में स्वागत है। वी वेलकम टू ऑल ब्रदर्स एंड सिस्टर्स इन टुडेज इवनिंग मेडिटेशन फ्रॉम प्रतिष्ठान पुणे। दोनों हाथ जोड़ करके हम श्री माता जी को हृदय से प्रणाम करेंगे। लेट्स बो डाउन टू श्री माता जी। कुंडलनी चढ़ा के बंधन लेंगे। लेट्स हैव कलेक्टिव बंधन। आज के ध्यान के लिए हम श्री माता जी से अनुमति मांगेंगे, प्रार्थना करेंगे। परम पूज्य श्री माता जी, कृपा करके हमें आज के संध्याकालीन ध्यान सत्र में बैठने की अनुमति प्रदान कीजिए। श्री माता जी, प्लीज़ गिव अस द परमिशन टू सिट फॉर द टुडेज कलेक्टिव मेडिटेशन। अभी हम 3 महामंत्र तत्पश्चात श्री गणेश मंत्र का उच्चारण करेंगे। सरस्वती
जय श्री माता जी। नाड़ी संतुलन के लिए अपना दाहिना हाथ हम ज़मीन पे रखेंगे और बायां हाथ श्री माता जी के समक्ष। यहाँ पे हम प्रार्थना करेंगे, परम पूज्य श्री माता जी, इस सामूहिकता की ईड़ा नाड़ी आपके श्री पावन चरणों में समर्पित है। श्री माता जी, कृपा करके हमारी ईड़ा नाड़ी को पूर्णतया शुद्ध कर हमें शुद्ध इच्छा शक्ति प्रदान कीजिए। श्री माता जी, वी ऑफर आवर collective Ida channel at your holy lotus feet. Let all the imbalances of our Ida channel be absorbed into Mother Earth and bless all of us with the power of pure desire. धीरे से अपना दाहिना हाथ हम गोद में लेंगे और बायां हाथ आकाश की तरफ। We will keep our right hand on the lap and left hand towards ether element. यहाँ पे हम प्रार्थना करेंगे, परम पूज्य श्री माता जी, इस सामूहिकता की पिंगला नाड़ी आपके श्री पावन चरणों में समर्पित है। श्री माता जी, हमारे पिंगला नाड़ी को पूर्णतया शुद्ध कर हमें शुद्ध कार्य शक्ति प्रदान कीजिए माँ। श्री माता जी, वी ऑफर आवर कलेक्टिव पिंगला चैनल at your holy lotus feet. Let all the imbalances of our Pingla channel be absorbed into the ether element and bless all of us with the power of pure action. धीरे से अपना बायां हाथ गोद में ले लेंगे। नाउ वी विल प्लेस आवर लेफ्ट हैंड ऑन द लैप एंड बोथ हैंड टुवर्ड्स श्री माता जी। यहाँ पे हम श्री माता जी से प्रार्थना करेंगे, परम पूज्य श्री माता जी, हमें पूर्ण संतुलन दीजिए। अपना पूरा अटेंशन हम सुषुम्ना नाड़ी पे रखेंगे और श्री माता जी से प्रार्थना करेंगे, श्री माता जी, हमें वर्तमान में पूर्णतया स्थापित कीजिए। We will focus our attention on Sushumna Nadi and pray to Shri Mata Ji. Shri Mata Ji, please grant us with the state of complete balance and establish us in the present. धीरे से अपना संपूर्ण चित्त हम मूलाधार पे स्थिर करेंगे और यहाँ पे हम श्री माता जी से प्रार्थना करेंगे, श्री माता जी, हमारे अंदर श्री गणेश तत्व पूर्णतया प्रस्थापित करने की कृपा कीजिए। श्री माता जी, श्री माता जी, please establish Shri Ganesh principle within us. अपना पूरा अटेंशन अपने दोनों हाथी की हथेलियों पर और सिर के तालु भाग पे, मूलाधार चक्र पे अपने अटेंशन को रखेंगे।
धीरे से अपने चित्त को ऊपर उठाएंगे, स्वादिष्ठान चक्र पे अपने चित्त को लाएंगे। We will complete attention on our स्वादिष्ठान चक्र। यहाँ पे हम पूर्ण हृदय से श्री माता जी से प्रार्थना करेंगे, परम पूज्य श्री माता जी, हमारे स्वादिष्ठान चक्र पे श्री ब्रह्मदेव और सरस्वती माँ की समस्त शक्तियों को पूर्णतया जागृत कर दीजिए। श्री माता जी, हमारे अंदर शुद्ध और निर्मल ज्ञान प्रदान कीजिए और हमें शुद्ध चित्त प्रदान कीजिए। श्री माता जी, please bless us with the pure divine knowledge and pure attention. यहाँ पे हम श्री ब्रह्मदेव सरस्वती माँ का मंत्र लेते हैं। ॐ त्वमेव साक्षात् श्री ब्रह्मदेव सरस्वती साक्षात् श्री आदिशक्ति माता जी श्री निर्मला देव्यै नमो नमः। अपना संपूर्ण अटेंशन श्री माता जी की तरफ से बहते हुए परम चैतन्य पे रखना है। धीरे धीरे अपने चित्त को ऊपर की तरफ लाएंगे। नाभि चक्र, अनहद, विशुद्धि, आज्ञा। आज्ञा चक्र पे हम श्री माता जी से प्रार्थना करेंगे, परम पूज्य श्री माता जी, हम पूरी तरह से आपके श्री चरणों में नतमस्तक हैं माँ। हमें आज्ञा से पार करा दीजिए। धीरे धीरे अपने चित्त को सहस्त्रार पे लाएंगे। अपना पूरा चित्त हम सहस्त्रार पे केंद्रित करेंगे। Now we will keep our complete attention on Sahasrara. धीरे से अपना राइट हैंड हम सहस्त्रार पे रखेंगे। हथेली का दबाव बनाते हुए क्लॉकवाइज डायरेक्शन में रोटेट करेंगे। श्री माता जी से पूर्ण हृदय से प्रार्थना करेंगे, परम पूज्य श्री माता जी, हमारे आत्म साक्षात्कार को दृढ़ कीजिए। श्री माता जी, हमारे आत्म साक्षात्कार को दृढ़ कीजिए और हमें पूर्ण निर्विचार अवस्था प्रदान करने की कृपा कीजिए। श्री माता जी, श्री माता जी, kindly establish our self-realization and bless all of us with the state of thoughtless awareness. धीरे से अपने हाथ को, हथेली को थोड़ा सा 1-2 इंच ऊपर उठाएंगे और श्री माता जी के चैतन्य को अनुभव करेंगे। We will feel the flow of Chaitanya through our Sahasrara. धीरे से अपना राइट हैंड हम गोद में रखेंगे।
We will keep our right hand on the lap, both hands towards Shri Mataji. कुछ क्षण हम इसी निर्विचार अवस्था में बने रहेंगे. In this meditative state, we will listen Shri Mataji's speech. आज की स्पीच है 1988 क्रिसमस पूजा, गणपति पुले. Today we all Sahajogis are standing on the brink of the ocean of humanity, where we have to face the problems of human beings. Otherwise, in the nature, there are no problems. They are also already solved. So one has to understand that it's not just a movement of few people, chosen people, just to achieve self-realization. But it's a big revolution which has to bring forth the beauties of human beings, the glories of human beings, the proof of divinity, of divine power and of God Almighty. We have to now face that multitude of people who are absolutely ignorant compared to you, who have not known the knowledge of God, who are either lost into the darkness of ignorance or are burning in the fire of ego. We have to transform this world into a new world, a beautiful world which you all are enjoying, to be established on this earth, for which we have to prepare ourselves. So far, Sahaja Yoga means blessings. If somebody is less blessed, they ask me questions, how is it, Mother, we haven't got this when we are praying to you? Why did it not work out? It should have happened. After all, we are worshipping you, so how is it that my son did not get the job? So, as if it's sort of some debts have to be paid to all the Sahajogis by Sahaja Yoga. That sort of a attitude has been so far towards Sahaja Yoga of not all of you, I must say, but in the minds there's lurking always a desire to know why, when we are Sahajogis, why should it happen to us? Now you've seen that God has blessed you. Some people had very miserable married life. They couldn't understand why they had to have a miserable married life. Some had some misfortunes and some had
some diseases also after coming to Sahaja Yoga. So there has to be understanding that Sahaja Yoga is for correcting your life, for putting you on solid basis, on proper foundations, to make you great people, as if it gets you immune to all these mishappenings, with blessings, of course. So you don't feel the effects of those misfortunes so much as you would normally feel. Thus creates beautiful human beings out of you. Some people have hankering after money. Some people think they can make money by coming to Sahaja Yoga. Some people think they will become leaders, or some think they will have fame. Some think that they will achieve a kind of a very dominant position, and some think that they can befool me also. It's high time we realize that Sahaja Yoga is not for this. Sahaja Yoga is for making you the wisest person, the sanest person, the most generous and the most confident person in the world. Because you have to fight. You have to fight the dark ignorance of Kali Yuga, of ages which is precipitated, and today we see all the bad effects of it. Whatever you may call it. You may call it the fanaticism, you may call it the atheism, any isms of any kinds, and all these human projections which have created all those artificial webs have to be broken. But human beings on the whole believe that these artificial webs are real. So to break that, you have to also be careful that you don't break the human beings. While you are breaking their false faiths, you have to remember that those people who are carrying those false faith are the ones who have to achieve self-realization. It's a very delicate work, it's a very hard work, it's a very harsh work, but it is the most detached work. And when we realize that we are so important, that God has blessed us with this peace, with this understanding, with these powers, it's not only for our own gain, because God is not only for you, He is for the whole world. So we have to utilize them, we have to spread them, work it out at every level. We have to become dynamic about it. But the most important thing is the responsibility of Sahaja Yoga we have to take. We are Sahaja Yogis, and we are responsible for Sahaja Yoga. What have we done for Sahaja Yoga? We looked after our family, our children, our jobs, our this, our that, motor cars, our horses, our dogs, our cats. But who is responsible for Sahaja Yoga? When it comes to that point, we are responsible Sahaja Yoga. Then it works out. And works out in a way. What's the matter? Who is that? All right, doesn't matter. Outside? There's an amplifier around the back of the Indian piano. That's the disturbance only. But there is a deliberate action also of the negative forces. And this negativity is acting through ignorant people who believe
who believe that they are right. They don't know what is waiting for their destruction there. Especially among our young people, you will find they just join any party, join any club, join any methods, any trend, anything, just because they have no understanding as to what they have to be. They have to be the spirit. I asked the other day a president of a young organization, what is your policy? He said, we have no policy. They started looking here and there, said, we have no policy. I was amazed that they have no policy. No, whatever our leaders say, we do it. So to get people out of this kind of slavery, that they have no brains of their own, they can't use their own understanding, they have to become the spirit. Shivaji, who was a great Atma Sakshatkari, a realized soul, for the future he is given the message, he said Swadharma Jagavava, means enlighten your dharma of spirit, Swadharma. The spirit has to be enlightened. Everybody has said that. I am especially quoting him because he comes from Maharashtra. Apart from that, he was a political head. Though he was a political head, but because he was a realized soul, he said that your spirit should be awakened. He didn't talk of all other nonsensical things. And he knew that unless and until the spirit is awakened, people will be doing all kinds of wrong things. And that is why today we find all over the world the mess in which all political parties, all economic endeavors, all military endeavors have fallen into. So it is for us to take over and to show them what is an integrated life and what is the strength of a human being. Because the Shakti is within everyone. Just praying to Shakti, just talking about Shakti, it doesn't act. But this divine Shakti has to act. And act through you people. Just try to realize that within these few years, how much knowledge you have got. How much you know. How deeply you know. You are not just passing slogans or talking, but you know it. You know what it is. I don't think I have attended to each one of you individually. But through your spirit only, you have come to know all the knowledge about yourself and knowledge about others. You didn't have to go to any library, you didn't have to go to any university. All the saints never went. None of the saints went to any university or read any books. But how knowledgeable they were, because they were the spirit. So the first and foremost responsibility of a Sahajogi on this day is to be the spirit. On the day when we are celebrating the birthday of Christ, who was the spirit. So this is our greatest responsibility, first to see that are we the spirit or we are this body, this mind, this ego. What are we? If you have achieved that state, then you are, as they call in Marathi, samartha, means you are equal to your name, that you are the spirit. If you cannot achieve that, then you are a half-baked Sahajogi, not yet done. As you know, we have
no organizations, no memberships, nothing. But we have one thing, that we know we are realized souls. That we know more than all others know. And that we are not proud of it. We are very humble people. But this humility should not become a stagnation or a lethargy within us that now we are realized soul, let us sit on a tree and have our blessings. You have to get to the roots. And you all have to work it out on your level. But first get rid of your own personal problems, all petty things that you have. When we talk of sacrifice, as you know in Sahaja Yoga, I have not known what sacrifice people have done. You have to sacrifice your ego, which is a headache to you and to me. And you have to sacrifice your conditioning, only two things, left and right. And that can be achieved, and many have achieved. But now put that detached personality to a test. And then once you are sure that you are detached, then employ your energy in doing constructive improvement of this whole world. It will work out for poverty, it will work out for politics, it will work out for economics, it will work out for every field of life. Sahaja Yoga is the only solution, because in this human beings are transformed. It's not like this, that one person changes the address or the badge that he is wearing and he becomes something else. Or from church to temple and temple to church. It's something within that transforms you, makes you knowledgeable. So you are already Satchidanand, because you know the truth, you are in joy, and your attention is enlightened. With all this that you have, what are we to do now? If you enlighten the light, it automatically knows that it has to give the light. In the same way, all the Sahaja Yogis have to take the responsibility for this great war we have started. It's not the war with swords or with atomic energies, because they are all destructive. This is the war against all the destructive powers through the power of love, which is constructive, which constructs human beings, which constructs societies, which constructs countries and the whole world. That is your own. And also this decision has to be your own. Even if I give big lectures and say things, it may not have any effects whatsoever on you. It might be just wasted. If you haven't got the capacity to imbibe what I am saying, so important, so imminent. Now give up all the worries you have about your small little things of your family, of your work, your factories, of your business,
of your official positions, and just know that everything has to go through Sahaja Yoga. Even the cooking I do it through Sahaj. If the fire is not working, just put your hands to the fire, it becomes all right. If the rice is not cooking, put your hands to the rice, it cooks. Anything going wrong anywhere, you can use your vibrations. But I don't know what to use to make you feel responsible for such. That now we've got such a great thing with us, and what are we going to do about it? आता इथे बरेच महाराष्ट्रीयन लोक पण आहेत आणि इंग्लिश भाषा ही परदेशी आहे, पण आपली मराठी भाषाच परकी झालेली आहे आजकाल. हे लोक मराठी शिकत आहेत, एक स्वराने मराठी गाणी म्हणतात, लावणी म्हणतात. लावणी कशाशी खातात हे सुद्धा पुष्कळशा महाराष्ट्रीयन लोकांना माहीत नाही. लावणी म्हणजे कसली तरी भाजी असेल असंही त्यांना वाटतं. एवढा आपला मराठीचा व्यासंग जबरदस्त आहे. मराठी भाषा ही सहजयोगाला फार उपयुक्त आणि त्यावर मात करायला पाहिजे. आणि एकाहून एक आपल्या इथे लेखक होऊन गेले ज्यांनी आत्मसाक्षात्कारावर, परमेश्वरावर लिखाण केलेलं आहे. आणि आपण बाह्यता येऊन त्याची मुळीच काळजी केली नाही, कदर केली नाही. आपली जबाबदारी आहे की आपल्या इतिहासामध्ये किंवा आपल्या वाङ्मयात जे काही असं परमेश्वरी तत्वाबद्दल लिहिलेलं आहे त्याचा अभ्यास करावा आणि ते पुढे काढावं आणि सर्व जगाला आपण ते सांगू शकतो. सहजयोगाची जबाबदारी घ्यायला पाहिजे. ती जबाबदारी घ्यायला फार लोक कमी तयार आहेत. अजून हे लोकांना समजत नाही की सहजयोगामध्ये आशीर्वाद आहेत, पण ते कशासाठी मिळत आहेत. सगळे आशीर्वादित झाले, माताजी आमचं हे चांगलं झालं, ते चांगलं झालं, हे आजारी होते ते ठीक झाले, सगळं झालं, मग पुढे का? नुसतं घ्यायचंच का? देण्याच्या बाबतीत काय विचार आहे? त्यात तुमचे पैसे नको आहेत. सहजयोगाला पैसे आहेत भरपूर, पैशाची काही काळजी नाही, पण तुमच्यातला अहंकार आणि तुमच्यामध्ये असलेल्या ज्या जुन्या कल्पना आहेत देवाबद्दल त्या काढल्या पाहिजेत. अजूनही आपल्याला पूर्णपणे कल्पना नाही की सहज धर्म काय. सहज धर्मामध्ये जे काही आपण आधी धर्माच्या नावाखाली चुकीच्या गोष्टी करत होतो त्या सोडल्या पाहिजेत. परवाच मला एक बाई भेटली सहजयोगिनी, तिला बाधा झाली होती. मी म्हटलं कसं झालं? तर म्हणे मी देवीच्या देवळात गेले ते तिथे एका बाईच्या अंगात आलं, देवी आली तर मी तिला कुंकू लावलं. म्हटलं अहो इतके दिवस सहजयोगात राहून तुम्हाला हे माहीत नाही काही भूत असतात म्हणून? पण आता देवळात गेलो माताजी. कशाला गेल्या मग? जाऊच नका. तर तुम्हाला अक्कल असली तर तुम्ही देवळात कशाला जाता? असं जाऊन तिथे देवळात जायचं आणि तिथे एखादा दगड बघून त्याच्यावर डोक्यावर आपटून घ्यायचं आणि म्हणून सांगायचं मी देवळात गेलो ते मग काय. पण त्याच्यावर ती डोकं आपटून घ्यायला कोणी सांगितलं होतं? तर अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ जे आम्ही आजपर्यंत वागत आलो आहेत ते सुटलं पाहिजे. आणि सर्व संकीर्णता सोडून आज सर्व जगात जो सहयोग पसरलेला तो एका संकीर्ण जातीचा जमातीचा असूच शकत नाही. जो स्वधर्म शिवाजींनी सांगितला तो एका जाती जमातीचा, एका शहराचा, एका खेड्याचा किंवा त्यातून एखाद्या बोळीचा असू शकतो का? तेव्हा जी गोष्ट फार प्रगल्भ आहे, विशाल आहे, तिला एखाद्या कपात घालून आपण प्यायचं म्हटलं तर ही आपली फार चूक आहे.
देवकृपेने महाराष्ट्राचा वारसा फार मोठा आहे, त्याबद्दल शंका नाही. पण त्या वारसाला आपण प्राप्त झालं पाहिजे आणि त्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. ते मात्र आम्हाला महाराष्ट्रात दिसून येत नाही. इतकंच नव्हे, पण नेहमीच ट्रस्टी वगैरे लोक माझ्याकडे येऊन नेहमी शिकायत करतात की कामाला कुणी तयार होत नाही. उलट झेंडे घेऊन फिरायला सांगितलं तर तयार होती. मला म्हणायला आले की माताजी, आम्ही तुमच्यासाठी चांदीचा रथ करतो आणि त्यात तुम्हाला आम्ही आणू ओढून. कशाला? मला दोन्ही पायात मी येऊ शकते. नसती आडंबरं करून सहयोग होणार नाही. आतून वाटलं पाहिजे की आज सहयोगी फार मोठी क्रांती आहे आणि त्या क्रांतीच्याचमुळे आपल्या देशाचं भलं होणार आहे आणि सर्व देशांचं भलं होणार आहे आणि सर्व देश आपल्या पायावर येणार आहेत. पण पहिल्यांदा त्या क्रांतीत उतरायला पाहिजे आणि त्याची धमक असायला पाहिजे आपल्यामध्ये. एड्या गबाळ्याचे काम नव्हे, त्याला पाहिजे जातीचे. पण अजूनच तीच रडकथा चालू आहे. विशेषतः बायकांनी समजायला पाहिजे या बाबतीत. ह्या सर्व जुनाट गोष्टी सोडून नवीनतेत यायला पाहिजे. आणि नवीनतेचा अर्थ असा नव्हे की तुम्ही अमेरिकन व्हायचं. उलट हेच इकडे हिंदुस्थानी होतात. जे आपल्यातलं चांगलं आहे, जे विशेष आहे, ते लोकांसमोर मांडलं पाहिजे. असे अनेक प्रकार अजूनही सहयोगात चाललेले आहेत. हे ऐकून मला फार आश्चर्य वाटतं. आता एवढी मोठी आम्ही क्रांती काढली. शिवाजी महाराजांच्या वेळेला सुद्धा पुष्कळसे बाजार बुणगे होते, तसे आजही आहेत. आणि सहयोगात ते पुष्कळ बाजार बुणगे आहेत, महाराष्ट्रातही आहेत. ते झाडून सगळ्यांना ठीक केलं पाहिजे, रस्त्यावर आणलं पाहिजे. अशा लोकांची महती गायली नाही पाहिजे. त्यांच्याबरोबर कोणत्याच प्रकारची सहानुभूती न दाखवताना त्यांना सांगितलं पाहिजे, आम्ही युद्धाला निघालेले लोक आहोत आणि हे युद्ध प्रेमाचं आहे. प्रेमाने जग जिंकायचं आहे आम्हाला. त्यासाठी विशेष लोक पाहिजे. एक तर धैर्य पाहिजे आणि धैर्याबद्दल सबुरी पाहिजे. जी साईनाथांनी सांगितली सबुरी पाहिजे. ज्याला सबुरी नाही तो सहयोग करू शकत नाही. सबुरीमध्ये बसावं लागणार. सबुरीत बसून विचार केला पाहिजे की आम्ही सहयोगासाठी काय करू शकतो, कुठे धावपळ करू शकतो, कुठे बोलू शकतो, काय आम्ही उपद्व्याप करू शकतो, कुणाला भेटू शकतो, त्याबद्दल काय काय करता येण्यासारखं आहे. घरी नुसतं हळदी कुंकवाला सुद्धा जर बायकांना बोलायचं असलं तर काय हरकत आहे सहयोगाबद्दल बोलण्यात. तिथे बायकांना असं वाटतं की आम्ही सहयोगाबद्दल कशाला बोलायचं माताजी, आम्ही आपल्या साड्यांबद्दलच बोलत राहतो. मग तुम्ही सहयोगात आल्या कशाला? भरमसाठ बोलायला सुरुवात केली पाहिजे. काही न लाजताना. बाकीच्या लोकांजवळ काहीही नाही आहे. नसती थोतांड काढून बसले तरी एवढं सांगत फिरतात, गावभर फिरतात आणि लोकांना सांगतात अमुक तमुक, याची जय त्याची जय. आणि तुमच्याजवळ सत्य असून सुद्धा तुम्ही सांगत नाही म्हणजे काय म्हणावं तुम्हाला. ज्यांना सत्य मिळालेलं नाही, ज्यांनी सत्य जाणलेलं नाही, ते लोक इतके त्याचे ढोल पिटत फिरतायत. तिकडे सगळीकडे त्याचा इतका निनाद चाललेला आहे आणि तुमच्याच्यानी सत्य सांगत नाही म्हणजे कमालीची गोष्ट आहे. कसं सांगायचं? तोंडानी. ही जबाबदारी तुमची आणि त्या जबाबदारीत जो उतरेल तोच खरा सहयोगी, तोच माझा मुलगा, तीच माझी मुलगी. बाकी सगळ्याचे बेकार पुष्कळ आहेत. त्याला काय अर्थ आहे का? सगळ्यांना असं लटकवून टाकावं मग बाकीच्यांना, हलत राहा. आपण गोष्टी खूप करतो, बोलतो खूप. सहयोगाबद्दल आपापसात वादविवाद फार होतात. त्याशिवाय ह्याला हे धरलं, त्याला ते धरलं, म्हणजे ते आणखीन एक विशेष आपल्या कृपा आहे भाऊबंदकीची, ती पण विशेष आहे. त्या महाराष्ट्रातल्या सहयोगाने कमीत कमी एकजुटीने वर यायला पाहिजे आणि दाखवलं पाहिजे सगळ्यांना. माझा जन्म या महाराष्ट्रात झाला आणि या महाराष्ट्राला महाराष्ट्र नावसुद्धा कुणीतरी विशेषच व्यक्तीने दिलेलं आहे. तेव्हा तसं आपण वागून दाखवलं पाहिजे. उलट इतका कधी कधी आपण मूर्खपणा करतो की लाजेने मान खाली घालावी
उलट ह्याच देशातनं ते मावळे मराठी निघाले होते. ते आहेत कुठे? सगळे बाजार मुणगेच दिसतात मला. आजच्या या विशेष दिवशी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आज आत्म्याचा जन्म झालेला त्याचं विशेष मानतो आहे. तेव्हा आपण आत्मा आहोत. आत्म्याला जी शक्ती आहे प्रेमाची, ती शक्ती आपण आपल्यामध्ये बांधली पाहिजे. जो मनुष्य शक्तिशाली असतो तोच प्रेम करू शकतो. अशक्त मनुष्य काय प्रेम करणार? ज्याला शक्ती असेल तोच प्रेमाच्या सागरात डुंबून जाऊ शकतो. अशक्त मनुष्य किनाऱ्यावरून भीतच राहणार की याला मी प्रेम केलं तर तो मला मारेल, तर त्याला प्रेम केलं तर पैसे घेऊन जाईल, तामुक केलं तामुक. असे सशक्त लोक पाहिजेत, समर्थ लोक पाहिजेत. आणि आजच्या दिवशी विशेष करून सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी आज व्रतच घेतलं पाहिजे की माताजी जिथे बनेल तिथे आम्ही प्रेमाने आपापसात वागू, इतरांना आम्ही आपल्या प्रेमाने जिंकून घेऊ आणि संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही सहयोग जागू. सध्या राजकारणाकडे वगैरे लक्ष देण्याचं काही कारण नाही. त्या लोकांना मरू देत, काय करायचं आपापसात सगळ्यांची डोकी फुटली म्हणजे मग आपण बघूया, जेवढे वाचतील त्यांना घेऊ सहयोगात. सध्या एक दुसऱ्यांची डोकी फोडतायत, फोडू देत, कारण अंधारात बसले आहेत ना, त्यांच्यासमोर अजून प्रकाश नाही. तुम्ही आता राजकारणात काही पडू नये. आपल्या स्वतःचं हित करून घ्यावं आणि सर्व समाजाचं हित कसं घनतेत होईल आणि तेही प्रेमाने होईल ते लक्षात घेतलं पाहिजे. त्याशिवाय ह्या सर्व गोष्टींना तोडगा नाही हे जाणलं पाहिजे. सहयोगाची किमया तुमच्यावर जशी झाली तशीच इतरांना हो आणि इतरांना सुद्धा ह्याचं सौख्य मिळो अशी एक सदिच्छा मनात ठेवावी आणि त्याप्रमाणे क्रियेला लागावं. तुमच्यातनं येणाऱ्या चैतन्यावरनं याला होकार आहे असं वाटलं मला. आय एम गेटिंग व्हायब्रेशन्स फ्रॉम यू. दॅट मीन्स यू ऑल हॅव ॲग्रीड टू वॉट आय एम सेईंग. मे गॉड ब्लेस यू ऑल.
जय श्री माता जी। श्री आदिशक्ति साक्षात का पूर्ण मंत्र लेंगे। ओम त्वमेव साक्षात् श्री आदिशक्ति माता जी श्री निर्मला दिव्यै नमो नमः। अभी हम आरती की तैयारी करेंगे। लेट्स प्रिपेयर फॉर आरती। आरती के लिए खड़े होते हैं। सबको दुआ देना माँ, सबको दुआ देना। जय निर्मल माता जी, जय निर्मल माता जी, दिल में सदा रहना माँ, सबको दुआ देना, सबको दुआ देना माँ, सबको दुआ देना।
जय श्री माता जी। दोनों हाथ जोड़ के हम हृदयपूर्वक नतमस्तक होकर श्री माता जी को प्रणाम करेंगे। आज की संध्याकालीन ध्यान के लिए हम श्री माता जी का हृदय से आभार प्रकट करेंगे। परम पूज्य श्री माता जी, आज का सामूहिक ध्यान हम आपके श्री पावन चरणों में समर्पित करते हैं। आज के ध्यान में आपने जो हमें निरानंद प्रदान किया, अपनी चैतन्य लहरियों से हमें आशीर्वादित किया, उसके लिए माँ हम सभी आपके हृदय से आभारी हैं। श्री माता जी, संपूर्ण विश्व में विश्व निर्मल धर्म प्रस्तावित करने हेतु कृपा करके हमें सहयोग प्रचार प्रसार का एक शुद्ध एवं प्रभावी माध्यम बनाइए। यही श्री माता जी आपके श्री चरणों में हमारी प्रार्थना है। श्री माता जी, हमारी सभी प्रार्थनाओं को स्वीकार कर हमें आशीर्वादित करने की कृपा कीजिए। परम पूज्य श्री माता जी, आज के ध्यान के दौरान जाने अनजाने अगर हमसे किसी भी प्रकार की कोई त्रुटि हो गई हो तो उसके लिए हमें क्षमा कर दीजिए। श्री माता जी, क्षमा कर दीजिए, क्षमा कर दीजिए माँ। जय श्री माता जी। सामूहिक बंधन लेते हैं। जय श्री माता जी। आज की सूचनाएं इस प्रकार से है। अंतर्राष्ट्रीय क्रिसमस पूजा का आयोजन भारतीय सामूहिकता की ओर से नारगोल गुजरात यहाँ पे आयोजित की गई है। 3 दिवसीय महोत्सव 23 दिसंबर से 25 दिसंबर 2024 तक मनाया जाएगा। 23 दिसंबर को शाम 4 बजे हवन, 24 दिसंबर को सेमिनार कल्चरल प्रोग्राम होंगे, 25 दिसंबर को सुबह 10 बजे क्रिसमस पूजा आरंभ होगी। अधिक जानकारी के लिए स्क्रीन पे दिखाए गए नंबर पर संपर्क करें। राष्ट्रीय युवा शक्ति सेमिनार 30-31 दिसंबर 2024 और 1 जनवरी 2025 तक श्री माता जी की जन्मस्थली छिंदवाड़ा में आयोजित किया गया है। कल के कार्यक्रम इस प्रकार है। अर्ली मॉर्निंग मेडिटेशन सुबह 4 बजे प्रसारित होगा। सुबह का ध्यान सुबह 5:30 बजे लाइव प्रसारित होगा। शाम का ध्यान शाम 7 बजे होगा। आज का ध्यान सत्र यहीं संपन्न होता है। अब हम सहज संगीत का आनंद लेते हैं। जय श्री माता जी। महिमा तुम्हारी निर्मल जग में यूं छा रही है। महिमा तुम्हारी निर्मल जग में यूं छा रही है। तुम्हारी दया सुगंधी हर गुल से आ रही है। महिमा तुम्हारी निर्मल जग में यूं छा रही है।
चांद और ये तारे तुमने बनाए सारे, इन सब में जोत तेरी एक जगमगा रही है। महिमा तुम्हारी निर्मल जग में यूं छा रही है। महिमा तुम्हारी निर्मल जग में यूं छा रही है। सुगंधी वाले पुष्पों में रंग तेरा, सुंदर सुगंधी वाले पुष्पों में रंग तेरा, ये कायनात सारी गुण तेरे गा रही है। महिमा तुम्हारी निर्मल जग में यूं छा रही है। महिमा तुम्हारी निर्मल जग में यूं छा रही है। निर्मल जगत की करता वर्णन हो तेरा कैसे। निर्मल जगत की करता वर्णन हो तेरा कैसे। जल थल में तेरी महिमा निर्मल समा रही है। महिमा तुम्हारी निर्मल जग में यूं छा रही है। महिमा तुम्हारी निर्मल जग में यूं छा रही है। तुमरी दया सुगंधी हर गुल से आ रही है। महिमा तुम्हारी निर्मल जग में यूं छा रही है। महिमा तुम्हारी निर्मल जग में यूं छा रही है। महिमा तुम्हारी निर्मल जग में यूं छा रही है।
मनाए, विष्णु तुम्हें दयाए, ब्रह्मा तुम्हें मनाए, विष्णु तुम्हें दयाए, डमरू है शिव बजाए, डम 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 डमरू है शिव बजाए, किया विश्व का उद्धारा, निर्मल तेरे चरणों में, निर्मल तेरे चरणों में, बहती चैतन्य धारा, त्रिलोक की वो निर्मल, त्रिलोक की वो निर्मल, त्रिलोक है तुम्हारा, निर्मल तेरे चरणों में। गंगा बहती, बिंदिया से जमुना बहती, बिंदिया में गंगा बहती, बिंदिया से जमुना बहती, बिंदिया में सूर्य चंदा, हो बिंदिया में सूर्य चंदा, देखे ब्रह्मांड सारा, निर्मल तेरे चरणों में, निर्मल तेरे चरणों में, बहती चैतन्य धारा, त्रिलोक की वो निर्मल, त्रिलोक की वो निर्मल, त्रिलोक है तुम्हारा, निर्मल तेरे चरणों में। जी सारे निर्मल तुम्हें पुकारे, आए हैं सहज सारे, निर्मल तुम्हें पुकारे, चित में तुम्हें बिठा कर, ओहो चित में तुम्हें बिठा कर, ले मोक्ष का नजारा, निर्मल तेरे चरणों में, निर्मल तेरे चरणों में, बहती चैतन्य धारा, त्रिलोक की वो निर्मल, त्रिलोक की वो निर्मल, त्रिलोक है तुम्हारा, निर्मल तेरे चरणों में, निर्मल